वाढवायचं कुठं असेल आणि पाण्याची बचत करायची. पाणी बचत कराच म्हणजे पाणी वाढलं ना, पाणी बचत कराच म्हणजे पाणी वाढलं. पण हम्म. जे तुम्ही वापरले ना आतापर्यंत हा. किती 50 वर्षापर्यंत तू कंझ्युम केलेलं पाणी किती अंदाज अंदाज सांग. हा. व रोज मला मी आंघोळीला 20 लिटर पाणी वापरतो. ते 50 लिटर बघा. 5 लिटर हा. 50 लिटर समजा कडे बघा 50 लिटर गुणिले वय वर्ष 50 काढ एवढे लिटर पाणी हा, तरी आज आपण एवढं पाणी यूज केलंय. बरं याचं आपण रिसायकल प्रोसेस मध्ये किती किती नेलं? नेलं? एक थेंब पण नाही नेला. Yes. बरोबर. तुझ्या कामातून ना निसर्गाने निसर्गाचं केलं फिल्टर ते तू सोडून दिलं होते आणि स्वीकारलेच आहे. तू रिफिल्टर काय केलं? तू काय केलं? तू काहीच नाही केलं ना. बचत ना, मी तुला तेच म्हणलं, बचत कर. बचत कर. बचत करून सुद्धा हवा आली बचत करून सुद्धा जे तुम्ही वेस्ट वॉटर सोडताय ना त्याच्यावर तू काय केलं? असं म्हणजे रिसायकलिंग काय तुला नाही केलं? म्हणत मी. रिसायकलिंग काय केलं? आपण स्वतः त्याच्यात इंटरफेअर काय केलं? मी म्हणजे निसर्गाचं 4 लाख लिटर पाणी वापरलं. त्याच्यातलं मी 4 लिटर तरी स्वच्छ करून परत दिलं का निसर्गाला? निसर्गाला दिलं का? नाही दिलं. त्यांनी त्याचं केलंय. हा. 3,96,000 त्यांनी त्याचं स्वच्छ केलंय. पण 4 लिटर तरी आपण केलं का? नाही. मग आपण केलं पाहिजे. हा त्याच्यातला मुद्दा. आता अन्न आणि अन्नामध्ये आपण खाल्लंय, हा. गपागप खाल्लंय, हा. पण त्याचं काय केलं आपण? त्याचं वेस्ट करून सोडलं बाहेर. Yes. बरोबर. बरोबर. ते वेस्ट करून आपण त्याच्यामध्ये काय फिल्टर केलं का परत? निसर्गाकडे ते वेस्ट दिलंय. दिलं. त्याच्यातून आपण काय केलं? त्याच्यातून रिप्रोडक्ट काय दिलं का? नाही दिलं. त्याचं फर्टिलायझर बनवलं किंवा त्याची व्यवस्थित व्यवस्थित विल्हेवाट लावली. लावली. त्याचा कोणतरी उपयोग झाला. Yes. किती अन्न खाल्ले आजपर्यंत? त्याचं तुम्ही काय दिलंय? काहीच नाही पोते केलं. गहू किती पोते ज्वारी हे असं ते अन्न शरीरात जे काय खाल्लं असेल, लाख किलो अन्न खाल्लं जे असेल, आउटपुट आहे ते त्याच्यातनं तुम्ही काय दिला? तुमच्या शरीराने ते वापरले ना, हम्म. आपलं जिवंत आहे. Yes. आणि आपण त्याची एनर्जी कंझ्युम केली. Yes. राहिला आपण सोडून दिलं, फेकून दिलं सगळं. बरोबर. वेस्ट टॉयलेटला टाकलं. तर तुला काय केलं तुम्ही? तुम्ही फक्त घाण करूनच चालले हो. तुम्ही घाण करूनच चाललेत ना. तुम्ही केलं काय? आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण जेवढं जगलो, हम्म. जे निसर्गाकडून घेतलं ते काय काय घेतलं? हवा, पाणी आणि हे. हवा, पाणी, अन्न. अन्न. आणि आणि आपण रिबॅक काय दिलं? करेक्ट, एकदम बरोबर. दिला जाणार तो कुठल्या पद्धतीने द्यावा याचा प्रत्येकाने विचार विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने एक पहिलं कारण विचार झाड मांडला लावलं. पाहिजे. झाड लावलं हवा म्हणजे गेला. हवा हा सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीचा मुद्दा आहे. हवा आपण 1 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. नाही. त्याच्यामुळे हवा पहिलं द्यायला पाहिजे. त्यासाठी काय त्याच्यानंतर पाणी द्यायला पाणी पाहिजे. द्यायला पाहिजे. त्याचं अन्न द्यायला पाहिजे. त्यासाठी झाडं झाड लावा. पाणी स्वच्छतेकडे थोडंसं लक्ष द्या. स्वच्छता कसं करता किंवा स्वच्छ कसं ठेवता? रिसायकल कसं करता येतं? रिसायकल कसं करता येतं? आज प्रत्येक मानवाचा रिसायकल करताना तुम्ही हाच आंघोळ उपक्रम करता, ते असला पाणी पाहिजे आंघोळ पुढच्या करता. पिढीकरता. तुम्ही साबण नाही लावलं पाहिजे. आम्ही 4 लोक आहेत. 4 लोक. 4 लोकांमध्ये एक माणूस 2 वेळा फ्लश करतो. 10 लिटर पाणी वेस्ट करतो. बरोबर. तर शहरात किती संख्या आहे? 40 लाख. 40 लाख गुणिले ते 10 लिटर. 10 लिटर. किती झाले? 4 कोटी घ्यायचे. 4 कोटी लिटर पाणी फक्त माणूस फ्लश साठी घालवतो. आणि ते पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ. त्याला माणूस एका दिवसात पोल्युटेड करून टाकतो. बरोबर. ते फ्लश दाबला जातो. ते फ्लश न दाबता आपण दुसरं पाणी काय वापरू शकतो? हे तुमचं काम आहे, स्वच्छ करायचं. याच्यासाठी एक प्लॅन आहे, छोटासा प्लॅन आहे, काही अवघड नाही. किचनचं आणि बाथरूमचं जे पाणी डायव्हर्ट होऊन एका खड्ड्यात घेतलं आणि ते पाणी जर टँकमध्ये नेलं आणि त्याचं जर तुम्ही फ्लश केलं तर रोजचं 4 लाख लिटर पाणी चांगलं आवडेल. ही स्वच्छ राहील. स्वच्छ. झालं तुमचं काम झालं. तुम्हाला काही डोकं चालवायचं नाहीये. मी कसं पाणी शुद्ध करू? भांडी स्वच्छ, भांडी जे स्वच्छ करतात ते पाणी फक्त भांडं जे आहे ना, एका ह्याच्यात घ्यायचं. टँक कुठं लावायचा? घरातच लावायचा तो. किचनच्या इथं 1000 लिटर पाणी. तर माझं म्हणणं आहे, आता सोसायटी सोसायटीला पर डे 1000 लिटर पाण्याची मूव आहे एका फॅमिलीला. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग आलं, वॉशिंग आलं, सगळे ते पॅरामीटर्स आहेत त्याचे. 5 पॅरामीटर्स. सेपरेट लाईन करायला लागलं. नाही, सेपरेट नका करू, सगळ्या नका करू. हे सगळं पाणी फक्त टॉयलेट सोडून सगळं पाणी एकत्र घ्या. हा ते सांगतो ना मला. सगळ्यांचं किचन घ्या, बाथरूम घ्या, हे सगळं पाणी तिथं घ्या. ते पाणी सेडिमेंटेशन करा. ते होतच ना. ऑटोमॅटिकली होतच. 12 24 तासात ते होतं. 12 तास पहिले नंतर 12 तास. सकाळी तुम्ही वॉशला गेले संध्याकाळी वॉशला जातात. म्हणजे 12 तासाचा गॅप भेटतो त्याला. त्या 12 तासाच्या गॅपमध्ये सेडिमेंटेशन झालं. जे पाणी तुमचं फिल्टर होतंय, वर येतंय, ते पाणी तुम्ही वर चढवा ना, टाकीत चढवा. टाकीत चढवलेलं पाणी डायरेक्ट कनेक्शन फ्लशला द्या.
फ्लशला दुसऱ्या कुठल्याही टाकीचं पाणी द्यायचं नाही. फक्त हे जे किचन आणि बाथरूमचं आपण गेलं ते पाणी आणि ते ते तुम्हाला सेडिमेंट सोडायचं ना वेस्ट साठी. हो ना, मग सेडिमेंट waste ते कसं काढायचं? सेडिमेंट ते तर खालीच बसतो ना, हा मग तो काढायला लागेल ना खाली, त्यानंतर तो असं वाढत वाढत जाणार. मग त्याच्यानंतर त्याला खाली तुम्ही एक असं युनिट लावा की त्याचं सक्शन करा डायरेक्ट. हा काहीतरी काढ पाहिजे कारण तो वाढत ज्या वेळेस तुम्ही कसं काढणार? वरचं पाणी जेव्हा तुम्ही पाठवता खाली जो तो राहतो वाढत तो थर जो राहतो सेम डे किंवा तुम्ही महिन्यात एकदा हा. त्याचं सक्शन करा पूर्ण. काय करायचं? तो सक्शन घेऊन त्याचं तुम्ही प्रोसेसिंग करा ना परत. काय करायचं? आहे ना, टाकायचं, पुढे टाकायचं. टाकायचं नाही मग काय कुठं करायचं? यूज काय. काय risk आज आहे? तुम्ही प्लास्टिक प्लास्टिक ना, आणि ऐका, साबण आला. 2 मिनिटं ऐका ना माझं म्हणजे. साबण म्हणजे काय? केमिकल. केमिकल, बरोबर. ते सगळे केमिकल पाण्याच्या खाली बसणार, हा. बरोबर. बरोबर. ते केमिकलच हा, आहे, त्याला chemical. काही दुसरा चेंज होत नाही. तो त्याचा पॅरामीटर चेंज होत नाही, त्याचे कुठले कॅरेक्टर चेंज होत नाही. हे खाली बसलेलं केमिकल आहे, बरोबर. पाणी तुमचं वरचं निघून चाललंय. 1 महिन्यानंतर लगभग त्याचा थर वाढला समजा तुमचा. 1 फूट झाल्यानंतर त्याचं तुम्ही सक्शन केलं. सक्शनने तो काढून घेतला सगळा थर, त्याचं ग्रेडिंग केलं. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड किती, सल्फ्युरिक ऍसिड किती, तुमचं कॉस्टिक सोडा किती, हे सगळं तुम्हाला पॅरामीटर्स वेगळे करता येतात. हे वेगळे केलेले पॅरामीटर्स परत ते वापरा ना तुम्ही. त्याचं रियूज प्लास्टिक नाही, याच्यातच वापरा. परत याच्यातच वापरा तुम्ही. जे यूज केलेलं केमिकल आहे परत तुम्हाला यूज का करता येत नाही? तुम्ही जसं प्लास्टिक आज तुम्ही रिमोल्ड करता, हा साबण बनवू शकता, परत बनवू शकता तुम्ही, परत बनवू शकता. हे बघ, या तुमच्या एका साबणामध्ये काय आहे? कॉस्टिक सोडा आहे. इथं काय आहे? कॉस्टिक सोडा आहे. हा फिल्टर करा आणि परत त्याला वापरा. परत ते त्याला कॉम्प्रेस करा. कॉम्प्रेस करून त्याच्यात टाका. तुम्हाला जे काय ऍडमिक्शन माहिती ते टाका, परतून टाका, टाका. त्याचं बनवा. जसं तुम्ही प्लास्टिक काय करता? तुटलेलं प्लास्टिक मोल्ड करता. मोल्ड करून काय करता? यूज करता, त्याचं प्रॉडक्ट बनवता. प्लास्टिकच आहे ना. तुटलेलं ते प्लास्टिक होतं आणि वस्तू बनलेलं ते प्लास्टिकच आहे. ही प्रोसेस सेम केमिकलला का लागू होत नाही?